गणेशजी, आपण राष्ट्रीय युवक दिनाच्या औचित्याने संवाद साधतो आहोत. देशाच्या जडणघडणीमध्ये युवकाचं जे स्थान आहे ते खूप महत्त्वाचं आहे. मग या आपल्या देशाच्या विकासामध्ये आपल्या देशाच्या युवकांनी काय योगदान द्यावे असे तुम्हाला वाटते? आज भारत देश हा युवकांचा देश म्हणून ओळखला जातो. अगदी बरोबर. चायनाच्या तुलनेत आपल्याकडे युवक भरपूर आहेत भारत देशात. मोदी सरकार जे म्हणते 5 ट्रिलियन इकॉनॉमी जायचं आहे, त्यासाठी युवकांचं योगदान ह्या भारत देशाला खूपच मोठं आहे. आज आपण म्हणतो की युवकांनी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स जरी आपला असला प्रत्येक गोष्टीत कार्यात आपला आहे, तरी हे देशासाठी खूप मोठे योगदान आहे. आज आपण कुठली जपानमध्ये तुम्ही पाहचाल की किरकोळ गोष्टी सुद्धा स्वतःला झोकून देणे हा तिथले युवक, लहानात लहान काम अतिशय त्यामुळे जपानवर एवढे हल्ले होऊन सुद्धा जपान लगेच रिकव्हर झालं. हल्ला सुद्धा झाला आणि तिथं भूकंपाचं प्रमाण जास्त आहे. तसंच मोदी गव्हर्नमेंट जे आहे किंवा आपलं सरकार जे आहे त्यांचा युवकांवर खूप मोठा विश्वास आहे. आज जी 5 ट्रिलियन इकॉनॉमी न्यायची म्हणते ती युवकांच्या भरोशावर. त्यात युवकांनी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स ठेवणे, नवीन नवीन उद्योग व्यवसायात लक्ष घालणे किंवा आपल्या घरगुती उद्योगापासून सुरुवात करणे, अशा गोष्टी केल्या तरी व्यसनापासून दूर राहणे ही महत्वाचं आहे. व्यसनाधीन असलेला माणूस प्रगती करू शकत नाही किंवा आपल्या कामात लक्ष देऊ शकत नाही. व्यसनापासून दूर राहणे ही खूप मोठी काळाची गरज पण आहे. लोकांनी पॉझिटिव्ह राहणे, युवकांनी आणि व्यसनापासून लांब राहणे एवढं जरी केलं तरी त्यांचा देशासाठी खूप मोठा हातभार लागणार आहे. म्हणजे युवक हा आपल्या देशाचा भक्कम आणि मजबूत पाया आहे. जर आपल्या सर्व युवकांनी ठरवलं प्रत्येक काम जबाबदारीने आणि देशासाठी करायचं, तर आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी यांचे जे स्वप्न आहे ते स्वप्न नक्कीच पूर्ण होत असेल. धन्यवाद.